लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यासाठी आणि आमचे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला प्राप्त होण्यासाठी तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, कडूपणाचे विष। प्रियजन हो, आम्ही सर्व मनुष्य आहोत। आमच्या हृदयामध्ये कडूपण वास करत असते आणि हे कडूपण फार वाईट असते। हे कडूपण नक्की काय आहे आणि बायबल याविषयी आम्हाला काय सांगत आहे याकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत। म्हणून आपल्यातील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। इब्री लोकास पत्र याचा 12वा अध्याय आणि याचं वचन 14 पासून मी 15 पर्यंत वाचत आहे। सर्वांबरोबर शांततेने राहण्याचा व ज्या वाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळविण्याचा झटून प्रयत्न करा। येथे दोन गोष्टी दिलेल्या आहेत। एक, सर्वांबरोबर शांततेने राहावी। दुसरी गोष्ट, पवित्रीकरण ज्याशिवाय आम्ही देवाला पाहू शकत नाही ते मिळविण्याचा झटून प्रयत्न करायचा आहे। दोन गोष्टी दिलेल्या आहेत। 15 आणि 16वे वचन म्हणते, देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील। असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांना आशीर्वादित करो। आमेन। देवाच्या कृपेला कोणी उणे पडू नये। वास्तविक देवाची कृपा आम्हा मनुष्यांवर विपुल झालेली आहे, परंतु त्याला उणे पडणे ही गोष्ट येथे संत पौल म्हणत आहे। अर्थात ह्या कृपेला कोणी उणे पडू शकतो का बरे? तर संत पौल पुढे म्हणतो, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील। असे कोणतेही कडूपणाचे मूळ अंकुरित होऊन उपद्रव देणारे होऊ नये। प्रियजनो, आम्ही सर्व मनुष्य, आम्ही भावनिक मनुष्य आहोत आणि आमच्या हृदयामध्ये कडूपणाचे मूळ अंकुरित होत असते। ही गोष्ट वास्तविकता आहे। आमच्या भूतकाळातील अनुभवावरून आम्ही जाणतो की कडूपणाचे मूळ आमच्यात निर्माण होऊ शकते। उत्पत्ती 4 अध्याय 1 ते 8 वचन मी वाचत आहे। येथे काईन आणि हाबेल दोघेही भाऊ आहेत, एकाच देवाला मानणारे, देवापुढे यज्ञ घेऊन आलेले आहेत, भक्ती करणारे आहेत। परंतु काय गोष्ट घडलेली आहे पाहूया। 3ऱ्या वचनापासून मी वाचत आहे। काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले। हाबेलानेही आपल्या कळपांतील प्रथम जन्मलेल्यांतून म्हणजे त्यांतल्या पुष्टांतून काही अर्पण आणले। परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण याचा त्याने आदर केला नाही, म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले। तेव्हा परमेश्वर काईनास म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे। कडूपणाचे मन, संतापाचे मन, चिडखोर मनाची प्रवृत्ती ही वैरभाव, खुन्नस निर्माण करीते आणि त्याचे भाव चित्र चेहऱ्यावर उमटते। प्रियजन हो, कडूपण हे विरोधात्मक स्वभाव आणि विषारी मन याला दाखविते। त्यामुळे वृत्ती किळसवाणी होते। पाप हे त्याचे मूळ आहे, त्याचा रोग तुझवर आहे, याकरिता तू त्यास दाबात ठेव। मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे केले आणि असे झाले की ते शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले। काईन आणि हाबेल दोघेही देवाचे भक्त होते, परंतु या ठिकाणी आम्हाला आढळत आहे काईनाच्या अंतःकरणामध्ये द्वेष भावना निर्माण झालेली आहे, हेवा कलह निर्माण झालेला आहे आणि त्याचे टोक गाठलेले आहे खून करण्यासाठी। काईनाने विचार केला नाही की मी काय करत आहे। या जगात पहिला मनुष्याचा मृत्यू झाला तो खुनाने झालेला आहे आणि त्याचे कारण द्वेष, कडूपण मनात बाळगल्याने मृत्यू झालेला आहे। आदम आणि हव्वा यांना माहिती नव्हते
काईनाने हाबेलाला ठार मारले. मरण म्हणजे काय हे मनुष्याला माहिती नव्हते. हे कडूपणाचे विष आमच्या जीवनातून निघणे फार गरजेचे आहे. एक पाप अधिक पापाकडे आम्हाला घेऊन जाते, मनुष्याला पापाच्या बंधनामध्ये पकडून ठेवते. प्रियजनो, आम्हाला प्रश्न पडेल की देवाने हाबेलाला वाचवले का नाही, आणि हा प्रश्न खरा आहे. परंतु प्रियजनो हो, हाबेल येशू ख्रिस्ताला दर्शवित होता, आणि काईन जे शास्त्री परुषी जे येशूचा निष्कारण द्वेष करीत होते. येशूने त्यांचे काही वाईट केले नव्हते, परंतु येशूविषयी त्यांच्या मनात फार एवढी कटुता होती की त्यांनी ठरवले की याला ठार मारल्याशिवाय राहायचं नाही. म्हणूनच येशूचा खून करण्यासाठी, त्याला वधस्तंभी देण्यासाठी लोकांना त्यांनी सिद्ध केले की याला वधस्तंभावर द्या आणि बराबसला सोडा. ही वाणी काईनाला दर्शवित होती. काईन हा देखील त्याच देवाला मानणारा परंतु खरा भक्त नव्हता. शास्त्री, फरुशी, सदुकी हे याच रांगेमधले दिसत आहेत, काईनाच्या मार्गाने चालणारे. प्रियजन हो, काईन आणि हाबेल हे आजच्या जगापुढे फार मोठे उदाहरण आहे. एक देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा तो हाबेल, आणि काईन हा आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणार आहे. आजच्या जगातले संप्रदाय मानव निर्मित, मानव प्रणित असून आपल्याच इच्छेप्रमाणे ते चालत आहेत. नाव फक्त देवाचं आणि पवित्र शास्त्र बायबल हे सर्व वाचत आहेत, परंतु दोघांमागे आत्मा भिन्न भिन्न आहे. ही गोष्ट आम्हातील सर्वांना कळणे फार गरजेचे आहे. जसे आमच्या शरीराला एखादा कट जर झाला आणि आम्ही त्याला जर साफ केले नाही, त्यावर औषध लावले नाही, तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होते, पस निर्माण होतो. तसेच जखमा पोहोचलेले हृदय, मन जेव्हा त्याला क्षमाशील आत्म्याने हाताळण्यात येत नाही, तेव्हा त्यामध्ये गँग्रीन ऑफ बिटरनेस निर्माण होतो, आणि असे कडूपण आमच्या आध्यात्मिक जीवनालाच थांबविते. कडूपणा हृदयात बाळगल्याने विश्वासी व्यक्तींना तारण पावलेलो नाही असे वाटू लागते, कारण जणू त्यांच्यात विष भरले गेले आहे असे त्यांना भासत राहते. प्रियजन हो, कडूपणा हा फारच भयंकर व सहजपणे संसर्गासारखा पसरणारा आध्यात्मिक कर्करोग म्हणजे कॅन्सर आहे. जसे कॅन्सरचे पेशी जे असतात ते शरीरातील पोषक द्रव्ये खाऊन टाकतात आणि त्यावर जगत असतात. ते शरीराला मदत होण्यासारखे काहीच करीत नसतात. ते फक्त शरीरात असणारं सर्व पोषक द्रव्ये खेचून घेतात. अगदी तसेच कार्य कडूपणा करीतो. आमची जी आध्यात्मिक पोषक द्रव्ये आहेत, न्यूट्रिएंट्स, कडूपण आमच्या जीवनातून ते काढून टाकतो आणि आमच्या जीवाला म्हणजे सोलला भयंकर कॅन्सर पोहोचवितो. अर्थात देवाने आपलं जीवन आमच्या सोलमध्ये, आमच्या जीवामध्ये घातलेले आहे, परंतु ज्या वेळेला कडूपण आमच्या जीवनात निर्माण होते तेव्हा ते सातत्याने अडखळण पोहोचविते त्या जीवामध्ये, कारण ते कडूपणाने भरले गेलेले असते. प्रियजन हो, कैक वेळेला आम्हाला असे पण आढळते की कैक लोकांना, कैक व्यक्ती हे सहन होत नसतात, त्यांना पाहायचं पण नसते, एवढ्या प्रकारचा कडूपणाने ते भरलेले असतात. त्यांना पाहिल्यावर त्यांची प्रतिक्रिया अतिशय विचित्र असते. अर्थात कडूपणाचे जे जर्म्स असतात, विषाणू, हे कडूपणाचे विषाणू द्वेष बाळगल्या कारणाने त्यांच्या जीवामध्ये कार्यरत असतात. क्षमाशीलता आणि दयेच्या सेल्स जे आहेत, पेशी, त्यांच्यावर ते मारा करीतात आणि अशा प्रकारे ते कडूपणाचे जे विषाणू असतात ते वाढत जातात. त्यांतूनच बॅक्टेरिया निर्माण होऊन इन्फेक्शन वाढत जाते. कडूपणाचा जो प्रवाह आहे हा आतील जीवनामध्ये सुरू होतो व त्या ठिकाणी मृत्यू येतो, कारण कडूपणाचा परिणाम एवढा वाढत जातो की तो सर्व कव्हर करीत जातो. मनुष्याचा संपूर्ण जीव हा पूर्ण व्यापून घेतो. जेव्हा मनुष्य अक्षमाशील बनतो तेव्हा कडूपण आत वास करून राहते आणि भावनिकरित्या त्याच गोष्टींकडे त्याचे लक्ष तीव्रतेने लागलेले राहते आणि तो व्यक्ती सैतानाचा भक्ष बनतो. लक्षात घ्या, कडूपण हे सैतानापासून आहे, हे देवापासून बिलकुल नाही. मत्ती वर्तमान 18 अध्याय 21-22 वचन मी वाचत आहे. तेव्हा पेत्र त्याच्याकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला, 7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा म्हणजे 490 वेळा. अर्थात आमच्या पुढे हाच प्रश्न येतो जो पेत्राने विचारला की मी किती वेळा क्षमा करावी? किती वेळा?
अर्थात आम्ही कायम क्षमा करावी. ह्याचे कारण हे आहे की आम्हाला जिवंत देवाकडून देखील क्षमा कायम मिळत असते. 23 वचनापासून आम्हाला एक दाखला आढळतो, कृतघ्न चाकराचा दृष्टांत. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशोब घ्यावा असे वाटले आणि तो हिशोब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावयास काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की तो त्याची बायको व मुले व त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनविले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पायी पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले व त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हतीस काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागवून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आपणा सर्वांना माझी विनंती आहे, कृपया तुम्ही ते सबस्क्राईब करा. थँक्यू. 35 वचन म्हणते, म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. प्रियजन हो, येथे आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. अर्थात या दृष्टांतामध्ये, या दाखल्यात आम्हाला हे आढळत आहे की हा राजा जो आहे हा आमचा स्वर्गीय देव आहे आणि या राजाने हिशोब घेण्याचे ठरविले. तेव्हा वचन 24 म्हणते, लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. ही गोष्ट आमची आहे, आम्हा मनुष्यांची. आम्ही देवापुढे कर्जदार आहोत पापामुळे, आमच्या स्वतःच्या पापामुळे, आणि आमच्याकडे फेड कराव्यास काहीच नाहीये आमच्या मुक्तीसाठी. परंतु 26 वचनामध्ये त्या दासाने पाया पडून वागवून घ्या असे विनंती केलेली आहे. अर्थात पश्चातापानेच आम्ही देवाकडे येऊ शकतो. आणि 27 वचनात आम्ही पाहत आहोत की धन्याला दया आलेली आहे. त्याच्या दयेमुळेच तर आम्ही आज तारण पावलेलो आहोत, आमच्या कर्मामुळे नाही. आणि त्याने त्याला मोकळे केले आणि त्याचे कर्ज सोडले. प्रियजन हो, विश्व निर्माण करता जिवंत देव, त्याच्या हातात सगळं आहे. आमचे कर्ज खूप होते, खूप. इंग्लिशमध्ये 10,000 टॅलेंट सांगितलेले आहेत आणि या मराठी बायबलमध्ये लक्षामध्ये रुपये सांगितलेले आहेत. अर्थात हे त्या धन्याला दया आल्या कारणाने त्या दासाला त्याने त्याचे लक्षावधी रुपयाचे कर्ज माफ करून टाकले. परंतु त्याच दासाने बाहेर जाऊन आपला एक दास त्याला भेटला आणि त्याला 100 रुपये येणे होते म्हणून त्याची नरडी आवळली. त्याने त्याला विनंती केली परंतु त्याच्याकडे दया नव्हती आणि त्याने काय केलेलं आहे, त्याने त्या 100 रुपयाकरिता त्याला तुरुंगामध्ये टाकलेले आहे देणे फेडेपर्यंत. ही गोष्ट ज्या वेळेला राजाला कळलेली आहे त्यावेळेला राजाने काय केलेले आहे, रागवून तो सर्व त्याचे देणे फेडेपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. 34 वचन म्हणते, अर्थात प्रियजन हो, देवाने तुम्हाने आम्हा सर्वांना क्षमा केलेली आहे आणि आम्हाला क्षमा मिळालेली आहे कारण देवाकडे क्षमा विपुल आहे. पण देव आम्हाला ही मुक्तीसाठी क्षमा जेव्हा देतो तेव्हा देव आमच्याकडून अपेक्षा ही करीतो की तुम्ही तुमचं जीवन जगत असताना मनुष्यांना अशाच प्रकारे तुम्हीही क्षमा केली पाहिजे. परंतु मानवी जीवनामध्ये आम्हाला काय आढळत आहे, नेमकं याच्या उलट आढळत आहे. मनुष्य क्षमा करायला तयार नाही. जसं या व्यक्तीला त्याने माफ करायला पाहिजे होते, 100 रुपयासाठी त्याने नरडी आवडलेली आहे. अशीच गोष्ट आम्ही अक्षमाशील बनून राहतो, आमच्या हृदयात कडूपण बाळगून ठेवतो. 2 करीन 2 अध्याय 10 आणि 11 वचन म्हणते, ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करिता त्याला त्याबाबत मीही क्षमा करीतो. कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुम्हा करिता ख्रिस्ता समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. पहा क्षमेचं महत्व काय आहे संत पॉल येथे दाखवत आहे. आम्ही अक्षमाशील वृत्ती जेव्हा बाळगतो, आम्ही कोणाला क्षमा करायला तयार नसतो, तेव्हा सैतान
आमच्या जीवनावर वर्चस्व करीतो. संत पौल पुढे म्हणतो, त्या सैतानाचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. आम्हाला देवाने पारख दिलेली आहे आत्म्याची, ज्याद्वारे आम्ही समजू शकतो की अक्षमाशील राहिल्याने, आमच्या जीवनात कडूपण ठेवल्याने सैतान आमच्यावर वर्चस्व करीतो. अक्षमाशीलता सैतानाचे फार मोठे हत्यार आहे. म्हणून संत पौल म्हणतो, त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. सैतानाला ठिकाण मिळते आणि सैतानाला आम्ही ठिकाण देऊ नये असे वचन इफिस 6 मध्ये सांगितलेले आहे. अक्षमाशीलता ही कडूपणातून निर्माण झालेली असते. ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. मग आमच्या भावना या फक्त त्या कडूपणाकडेच केंद्रित होत असतात आणि मग सैतानाचे आम्ही सहजपणे भक्ष बनतो. मग आतून आमचं टॉर्मेंटिंग चालू होते. टॉर्मेंटिंग म्हणजे छळ. अर्थात राजाने म्हटले की सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्याच्या हाती दिले. हे हाल हाल जे करणारे आहेत हे दुरात्मे आहेत. त्या अक्षमाशील व्यक्तीवर दुरात्मे मग तुटून पडतात आणि त्याच्या आतील भावनांचा ते ताबा घेतात, ह्यासाठी की त्याचं जीवन कडूपणाने भरलेलं व्हावं. हे असं का होते? कारण लोक माफ करण्यास थांबतात, तेव्हा कडूपणाचं पालन पोषण होत असते. लक्षात घ्या, मत्ते 6 मध्ये आमचे बापा जी प्रार्थना आहे यामध्ये आम्हाला 12व्या वचनात काय आढळते? आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यांस ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हाला सोड. प्रियजन हो, आम्ही प्रभूला हे म्हणायला हवे, हे प्रभू, तू मला क्षमा दिलीस, त्याचा फायदा मला अनुभव दे की मीही त्या क्षमाशीलतेचा एक दर्शक बनावा. जेव्हा आम्हाला त्या क्षमेची किंमत कळते तेव्हा आमचं संपूर्ण जीवनच बदलते. आमची वृत्ती बदलून जाते, कारण देवाने मला जी क्षमा केली, मी लायक नव्हतो, मस पाप्यावर दया केली, तशीच आम्ही इतरांवरही दया करून त्यांना क्षमा देतो. प्रियजन हो, मत्ते 6 अध्याय 14-15 वचनात प्रभू येशूने म्हटले, कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत, एसाव याचा भाऊ याकोब दोघेही जुळे होते आणि एसाव हा ज्येष्ठ होता, परंतु याकोबाने ज्येष्ठत्वाचा हक्क एसावाकडून विकत घेतला आणि ज्येष्ठत्व एसावाने साध्या डाळीसाठी विकले. त्याने त्याची किंमत केली नाही, त्याचा आदर केला नाही. हे ज्येष्ठत्व विकल्यानंतर त्यांचा वडील इसहाक आणि त्याचा मृत्यू जवळ होता आणि त्याने आपला मुलगा एसाव, ज्याच्यावर त्याचे प्रेम अधिक होते, त्याला आशीर्वाद देण्याचे ठरविले होते. परंतु देवाने याकोबाला आशीर्वाद देण्याचे ठरविले होते. याकोबाने युक्ती करून आपला भाऊ एसाव याच्यासारखा पोशाख परिधान करून इसहाकाकडून त्याने आशीर्वाद प्राप्त करून घेतला. एसाव ज्या वेळेला येतो तेव्हा इसहाक जो त्याचा बाप त्याला म्हणतो की तुझ्यासाठी काहीच आशीर्वाद मी ठेवलेला नाही. त्यावेळेला एसावाच्या मनात याकोबाविषयी कडूपणाचे मूळ अंकुरित होते. हे कडूपण एवढे निर्माण होते की एसावाला वाटते की मी माझा भाऊ याकोब याला ठार मारून टाकेन, कारण त्याच्या मनामध्ये द्वेष, राग आणि सूड बुद्धी निर्माण झाली. पापाची सुरुवात ह्यांतूनच होत असते. प्रियजन हो, हे कडूपणाचं मूळ अंकुरित झाल्या कारणाने एसाव आपल्या भावाला ठार मारण्यास शोधू लागला आणि या कारणाने याकोब आपल्या मामाकडे 20 वर्षे राहिलेला आहे. ध्यानात घ्या. अर्थात प्रियजन हो, कडूपण हे मनुष्याच्या मनात वर्षानुवर्षे राहत असते, परंतु देवच ते कडूपण काढू शकतो. म्हणूनच मनुष्य वर्षानुवर्षे झालेली जखम, राग वर्तमान काळात बाळगून तो राहतो. क्षमा करायला वाटत नाही. कडूपण हे केवळ पाप नसून कडूपण हा एक आध्यात्मिक आजार आहे, जसं आम्ही पाहिलं, आणि यावर इलाज या जगातील कोणीही डॉक्टर देऊ शकत नाही. हा देवाकडे आम्हाला नम्रतेने येऊन आमच्या सर्व भावना देवापुढे प्रकट कराव्या आणि क्षमाशीलता देवाकडे मागावी. यावर काही उपाय नाही जिवंत देवाकडे आल्याशिवाय. मग आम्ही इब्री लोकसपत्र 12 अध्याय यामध्ये काय पाहतो? कडूपणा पाहत आहोत. अर्थात कडूपणा काय करतो आमच्या जीवनात आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. 3 गोष्टी मी आपल्या पुढे ठेवत आहे. पहिली गोष्ट, आमच्या भावना ज्या आहेत त्या कैदेत ठेवतो. अर्थात असा व्यक्ती आपल्या भूतकाळात जगत असतो. ते त्या जखमेला बरे होऊ देण्यास अनुमती देत नसतात. जेवढे ते उशीर करतील तेवढा
संताप त्यांच्यात वाढत जातो, आतमध्ये क्रोध वाढत जातो. कडूपणा हा वेदना वाढवितो व जखम बरी होऊ देत नाही. क्रोध जसा वाढत जातो, आनंद निघून जातो, तेव्हा ती व्यक्ती फक्त बाहेरून मुखवटा धारण करून फिरत असते, खोटं हास्य देत असते, आतमध्ये कडूपणा. दुसरी गोष्ट आम्हाला आढळते की कडूपणा जीवनच विषारी बनवून टाकते. प्रियजनो, ते एक इन्फेक्शन, संसर्ग मुखावाटे पसरवितात. त्यांचे बोलणे कडवटपणाचे बनते, अर्थात त्यांच्या शब्दात धार असते. समोरच्याला ते असे शब्द बोलतात की हृदय छेदून जाईल. त्या द्वेषाचं रूपांतर कडवटपणामध्ये होते. मग मनुष्य कुचके बोलू लागतो. द्वेषामुळे मनुष्यामध्ये चेष्टा करण्याचा स्वभाव येतो. कोणाला वाईट वाटलं पाहिजे म्हणून वाईट मुद्दाम जाणून बुजून बोलण्यात येते. लक्षात घ्या, द्वेषामुळेच, कडवटपणामुळेच छळ केला जातो. मनुष्यांचा पाठलाग केला जातो, त्याला सतावले जाते, त्याला धमकी देण्यात येते, त्याला जखमा पोहोचविल्या जातात, त्याच्याशी क्रूरपणे वागले जाते. हे सर्व कडूपणातून आलेल्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट, कडूपणा काय करते? कडूपणा हा आमचे जीवन सैतानासाठी खुले करते. अर्थात आम्ही सैतानाला ठिकाण देऊ नये असे इफिसकरास पत्र 4 मध्ये आम्ही वाचतो. सैतानाला जेव्हा स्थान मनुष्याच्या जीवामध्ये मिळते तेव्हा पवित्र आत्म्याला दडपले जाते, पवित्र आत्म्याला दुखविण्यात येते आणि तेव्हा पवित्र आत्म्याचा अग्नी जो आमच्यामध्ये देवाने लावला होता तो विझला जातो. तेव्हा सैतानाचा प्रभाव त्या व्यक्तीवर होतो. म्हणून वचन म्हणते की सूर्य मावळताना तुम्ही राग सोडा. अर्थात दिवस समाप्त झालेला आहे, आम्ही आमचा राग टाकून दिला पाहिजे झोपण्यापूर्वी, हा त्याचा अर्थ आहे. परंतु आज आम्हाला काय आढळत आहे? मनुष्य फुगतो, बोलायचा राहतो, राग बाळगून मनात राहतो, हेच कडूपण निर्माण करीते. कडूपणा बाळगणारा व्यक्ती कसा ओळखण्यात येतो? कडूपणा बाळगणारा व्यक्ती कोणाची गय करीत नाही. कोणाला काय जखम पोहोचेल माझ्या शब्दाद्वारे यावर त्याचं काही नियंत्रण नसते. ही पहिली गोष्ट असते. दुसरी गोष्ट, 2 व्यक्ती काहीतरी बोलत आहेत, ते 2 व्यक्ती जे बोलत होते ते थांबलेले आहेत. त्यावेळेला कडूपणाने भरलेल्या व्यक्तीला हे वाटते हे माझ्याविषयी काहीतरी बोलत होते. हे दुसरं चिन्ह आहे कडूपणाने भरलेल्या व्यक्तीला ओळखण्याचे. अर्थात हे व्यक्ती लोकांविषयी आपल्या मनामध्ये द्वेष बाळगतात, हट्टी बनत जातात. म्हणूनच आम्ही आमच्या हृदयाची काळजी घेतली पाहिजे. कडूपण हे नरकाचं बीज आहे. म्हणून कडूपण हे तसंच नाही राहत, हे अधिक वाईट बनत जाते. नीतिसूत्रे 26 अध्याय याचं 22 ते 28 वचन मी वाचत आहे. कानी लागणाऱ्यांचे शब्द रुचकर पक्वानासारखे असतात, ते पोटात अगदी खोल शिरतात. वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे रुपयाचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय. आज या जगामध्ये अनेक लोक फक्त तोंडाने गोड गोड बोलतात, परंतु वाणी जी आहे यामागे मन दुष्ट आहे. लक्षात घ्या, अर्थात विष भरलेला आहे. द्वेष्ट आपल्या वाणीने खोटा बहाणा करीतो, पण अंतर्यामी कपट बाळगितो. तो गोड गोड बोलतो तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नको, कारण त्याच्या हृदयात 7 विषय आहेत. त्याचा द्वेष धूर्ततेने झाकला आहे, तरी समाजापुढे त्याची दुष्टता उघडकीस येईल. किती सुंदर नीती वचन दिलेले आहे. यामध्ये खूप बोध आमच्यासाठी दिलेला आहे. यावर आम्ही चिंतन करावे, मनन करावे आणि आम्ही पारखावे. सर्वांवर विश्वास करू नये. आम्ही प्रत्येक व्यक्ती आमच्या कुटुंबामध्ये राहत असताना आम्हाला हा अनुभव येतो की कुटुंबातील व्यक्तीच एकमेकांविषयी कडवटपणाने भरलेले आढळतात. त्यांच्या बोलण्यातून ते एकमेकाला दुखवीत असतात. काही वेळेला पती पत्नीमध्ये फार कडवटपणा असतो, सासू सूनमध्ये फार कडवटपणा असतो, भावा भावामध्ये फार कडवटपणा असतो, भावा बहिणींमध्येही फार कडवटपणा निर्माण होतो. आई वडील आणि मुलांमध्ये देखील फार कडवटपणा निर्माण होत असतो. एवढेच काय, जे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये चर्च चालविणारे प्रमुख नेते देखील जे नेतृत्व करीतात तेही कडूपणाने भरलेले असतात. कडवटपणा आमच्यात बिलकुल आम्ही बाळगता कामा नये. काही वेळेला आम्हाला आढळते की काही तरुण मुलं हे आपल्या आई वडिलांविषयी कडवटपणा बाळगून असतात. अर्थात त्यांना असा काही अनुभव आलेला असतो की त्यांच्या आई वडिलांनी त्यांच्याशी बरोबर न वागल्या कारणाने त्यांना दुखविलेले असते. ह्यामुळे त्यांना नाकारण्यात आलेले आहे असे वातावरण कुटुंबामध्ये बनलेले असते. मग अशी लेकरे ही आई वडिलांचा अनादर करू लागतात. आई वडिलांनाही कळते की मुलं माझ्याशी बरोबर वागत नाहीत आणि मग काय होते, दोन्हीही बाजूला एकमेकांना जखमा देणे
ते सुरू करतात, आपल्या बोलण्याने, आपल्या व्यवहाराने, आपल्या वागण्याने. प्रियजन हो, या सर्व गोष्टींचा विपरीत परिणाम कडवटपणा हा कुटुंबामध्ये भरलेला आहे. आज आम्ही जर समाजाकडे पाहू आजूबाजूला, तर कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आम्हाला आढळत आहेत या कडूपणामुळे. अर्थात प्रेम नसल्या कारणानेच अक्षमाशीलता निर्माण होते व अक्षमाशीलतेमुळेच द्वेष निर्माण होतो व द्वेषांतूनच कडूपण येत असते. आज पैशांच्या कारणामुळे आज आम्हाला आढळत आहे, पैसा, धन, संपत्ती या कारणामुळे व्यक्तींचे कुटुंब उद्ध्वस्त झालेले आहेत, नाते तुटलेले आहेत, त्यांचं परस्पराविषयी कडवटपणा निर्माण झालेला आहे. ही वास्तविकता आहे. बायबलमध्ये आम्हाला आढळते उत्पत्ती 37 अध्यायामध्ये की द्वेष करणारे बंधू आम्हाला आढळतात, ज्यांनी आपला बंधू योसेफ याचा द्वेष केला. त्यांच्याने त्यांच्याशी चांगले बोलताच येईना अशी परिस्थिती निर्माण झाली. प्रियजन हो, द्वेषामध्ये काहीच शुद्धता नसते, फार घाणेरडा द्वेष असतो. म्हणूनच त्यांनी सर्वांनी एकोपा केला आणि आपल्या भावाला विकून टाकले. त्यांना आपल्या भावापेक्षा पैसा प्रिय वाटला. ह्या बायबलमध्ये जर आम्ही पाहू तर आम्हाला आढळेल की आध्यात्मिक व्यक्तींचा ऐहिक व्यक्ती, शारीरिक व्यक्तींकडून कायम द्वेष करण्यात आलेला आहे. ऐहिक व्यक्तींनी आपल्या हृदयामध्ये आध्यात्मिक व्यक्तीविषयी कडवटपणा बाळगलेला असतो. अर्थात कडूपणाच्या कारणामुळेच काईनाने हाबेलाचा द्वेष केला. कडूपणाच्या कारणानेच कोहरा, दाथान, अबिराम यांनी मोशे आणि अहरोनाचा द्वेष केला, त्यांचं नेतृत्व नाकारलं. यहुदाने ह्याच कडवटपणामुळे प्रभू येशूचा द्वेष केला. इस्माईलने इसहाकाचा द्वेष केला. हे असंच चालत राहिलं. अर्थात आध्यात्मिक आणि ऐहिक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये कायम संघर्ष निर्माण होत असतो. शमूएलाचं पहिलं पुस्तक याचा 18वा अध्याय आणि याचं 6 वचनापासून मी 10 वचनापर्यंत वाचत आहे. त्या पलिष्ठ्याचा वध करून दावीद परतल्यावर लोक माघारी येत असता इस्रायलाच्या सर्व नगरांतून स्त्रिया बाहेर निघाल्या आणि डफ व झांजा वाजवून मोठ्या आनंदाने गात व नाचत शौल राजा सामोरे आल्या. नृत्य करणाऱ्या स्त्रिया आळीपाळीने येण्याप्रमाणे म्हणत, शौलाने 1000 दिले, दाविदाने लाखो दिले. हे ऐकून शौलास फार क्रोध आला. हे त्यांचे शब्द त्यास आवडले नाही. तो म्हणाला, त्यांनी दाविदास लाखांचे यश दिले व मला केवळ 1000चे यश दिले. राज्य तेवढे खेरीज करून त्याला अधिक मिळावयाचे ते काय राहिले? त्या दिवसापासून पुढे शौलाने दाविदावर डोळा ठेविला. दुसऱ्या दिवशी शौलाच्या टाळीत देवाकडील दुरात्मा जोराने संचारला व तो आपल्या मंदिरात बडबडू लागला. दावीद आपल्या नित्यक्रमाप्रमाणे विणा वाजवित होता आणि शौलाच्या हाती भाला होता. शौलाने त्याला मारावयास भाला उगारिला. तो म्हणाला की भाला मारून दाविदाला भिंतीशी खेळावे, पण दावीद दोनदा त्याच्या समोरून एकीकडे सरून बचावला. द्वेष, कडूपण मनुष्याच्या अंतकरणामध्ये वाईट निर्माण करते. शौलाच्या मनात दाविदाने गल्ल्यातला वधिले आणि ही गोष्ट खरी होती. शौल घाबरला होता. शौलामध्ये हिंमत नव्हती की गल्ल्यातला सामोरे यावे, परंतु दावीद सामोरे जाऊन युद्ध जिंकलेला आहे आणि खचित त्याला हे यश मिळाल्या कारणाने त्या सर्व स्त्रियांनी आळीपाळीने शौलापेक्षा दाविदाला अधिक गौरव दिले आणि ते गौरव शौलाला आवडलेले नाही. अर्थात प्रियजन होत, शौल आपल्या प्रतिष्ठा आणि आपला मान ह्यामध्ये स्वकेंद्रित झाला होता. दाविदाचे कौतुक त्यानेही करायला हवे होते, परंतु आम्ही पाहतो की दाविदाचे कौतुक इतरांनी केल्या कारणाने त्याच्या मनामध्ये कटुता निर्माण झाली. काय प्रियजन हो, आमच्याही अंतकरणात असेच होते ना? आम्ही जर आमचा प्रामाणिक शोध करू तर आम्हाला आढळेल की आमच्याही अंतकरणात अशी कटुता इतरांविषयी निर्माण होते. हे सर्व पाप दर्शविते. हे आमच्या हृदयात असते. या कारणाने द्वेष आमच्या हृदयात निर्माण होतो. आम्ही देवाकडे शरण यायला हवे. देवाला सांगायला हवे, देवा माझे हृदय शुद्ध कर. कडूपणाचं जे विष हे माझ्या हृदयांतून काढून टाक. मला दुसऱ्यांचं कौतुक करण्यास आवड निर्माण होऊ दे. दुसऱ्यांचं भलं झालं तर आमच्या पोटात कधीही दुखता कामा नये. जर आम्हाला वाईट वाटत असेल आणि दुसऱ्यांचं काही वाईट झालं आणि आम्हाला आनंद वाटत असेल तर त्याचा अर्थ आहे आमच्या हृदयामध्ये कडूपणाचं विष भरलं गेलेलं आहे. प्रियजन हो, हा एक आध्यात्मिक आजार आहे आणि यांतून मुक्त होणे फार गरजेचे आहे. कोणी म्हणेल मी त्याला क्षमा केली आहे, ठीक आहे, परंतु आम्हाला खात्रीही बाळगणे आहे की काय ते आमच्या हृदयांतून आम्ही काढून टाकलेले आहे की अजून आमच्या हृदयात कडूपण वास करीत आहे. प्रियजन हो,
ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. म्हणून आम्हाला देवाच्या चरणी जाऊन देवाला विचारणे की देवा, माझ्या हृदयात कोणाविषयी कडूपण आहे की काय ते मला दाखव. जर कडूपणाचे मूळ असेल तर देव आम्हाला ते दाखवेल, जर आम्ही देवाकडे खऱ्या हृदयाने येऊ. म्हणजे जेव्हा आम्ही कोणत्याही व्यक्तीला क्षमा करीतो तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी चांगले व्हावे असे देवाकडे मागू शकतो. तेव्हा समजावे हृदयांतील कडूपणा निघून गेला आहे. ही एक टेस्ट आहे आणि हे कडूपणा आमच्या हृदयांतून काढून टाकणे हे पवित्र आत्म्याचे एक अद्भुत काम आहे. आज अनेक ख्रिस्ती लोक मंडळामध्ये आहेत, एकमेकांशी बोलत नाहीत, फुगलेले आहेत, अर्थात कडूपणाने भरलेले आहेत. हे कडूपण जे आहे हे आमच्या जीवनातून निघून जाणे फार गरजेचे आहे. दिखावटीचे ख्रिस्ती जीवन काहीच कामाचे नाही. प्रियजन हो, आम्हाला सतत आमची परीक्षा करणे आहे. मी क्षमा केली आहे असे आम्ही म्हणतोय, परंतु मूळ तेथे अजून आहे तर ते आम्हाला फार त्रास देईल व इतरांनाही त्रास देईल. वचन म्हणते की त्याद्वारे उपद्रव देणारे होऊन विटाळले जाऊ. अर्थात पुष्कळ जण त्यामुळे विटाळले जातील. कसे? आम्ही सर्व व्यक्ती काही ना काहीतरी कोणाबद्दल बोलत असतो. आम्ही ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला सर्वप्रथम आम्ही आमच्या कुटुंबामध्ये बोलत असतो आणि कुटुंबामध्ये हे फैलावले जात असते आणि त्यांची मने ही कडूपणाने विटाळली जात असते. प्रियजन हो, आम्ही एक ख्रिस्ती व्यक्ती असल्या कारणाने आम्ही कोणाही विषयी बेबनाव पसरविता कामा नये. हे सैतानाचे कार्य आहे. हे आमच्या हृदयामध्ये त्या एखाद्या व्यक्तीविषयी कडूपणाचे मूळ अंकुरित झाले आहे याला दर्शवित आहे. म्हणून पुष्कळ जण त्यामुळे विटाळले जातील. तिमोथेला पहिले पत्र, पहिला अध्याय 5 ते 7 वचन मी वाचत आहे. ताकीद देण्याचा हेतू हा आहे की, बघा, संत पॉल हे पत्र लिहिताना ताकीद देत आहे, अर्थात वॉर्निंग. शुद्ध अंतकरणातील चांगल्या विवेक भावात निष्कपट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. 3 गोष्टी दिलेल्या आहेत. विश्वासी व्यक्ती शुद्ध अंतकरणाचा असावा, चांगल्या विवेक भावाचा असावा आणि विश्वास निष्कपट असावा ज्यात प्रेम व्यक्त केले जाते. हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. पहा, आज अनेक ख्रिस्ती लोकांची अवस्था दाखवलेली आहे. त्यांना वटवट म्हणजे कडूपण त्यांच्यात निर्माण झाल्या कारणाने ते स्वस्थ बसू शकत नाहीत, स्थिर राहू शकत नाहीत. त्यांना इतरांविषयी काही ना काहीतरी लावालावी केल्याशिवाय, आग लावल्याशिवाय चैन पडत नाही आणि म्हणून ते नियमशास्त्राचे शिक्षक होऊ पाहतात. अर्थात यामध्ये मोठे मोठे नेतृत्व करणारे व्यक्ती देखील सामील आहेत, जे इतरांना शिकवित आहेत, परंतु ते काय बोलतात व कशाविषयी खात्रीपणे सांगतात ते त्यांनाच समजत नाही. कडूपणाच्या विषामुळे त्यांच्या अंतकरणात दुसऱ्यांविषयी वाईट निर्माण झालेले आहे. आम्ही यासाठी आमच्या जीवनातील सर्व कडूपणाचे विष काढून टाकणे फार गरजेचे आहे. एक ख्रिस्ती विश्वासी या नात्याने आम्ही शांतीचे व्यक्ती आहोत अशी आपली ख्याती व्हायला हवी. आम्ही कोणाबरोबर झगडू नये. आमच्या जीवनातून सैतानाच्या बंधनांतून, कटुता, अनितीच्या बंधनांतून मुक्तता होणे फार फार गरजेचे आहे. देवाची इच्छा आहे की आम्ही देवाच्या वचनांकडे लक्ष लावावे आणि वचनाप्रमाणे आमचे जीवन आम्ही ठीक करावे. वादविवादापासून आम्ही दूर राहणे फार गरजेचे आहे. आम्ही शांतीत राहणे गरजेचे आहे. आम्हाला व्यक्तिगत शांती आणि पवित्रता हवी, ज्या वाचून कोणीच प्रभूला पाहू शकणार नाही असे वचन म्हणते. अर्थात आम्ही सर्वच लोकांबरोबर शांतीने राहावे असे बायबल आम्हाला शिकविते. कोणी आम्हाला क्षमा करीत नाही ही त्यांची जबाबदारी आहे. लक्षात घ्या, आम्हाला क्षमा करणे आहे. एक आध्यात्मिक व्यक्तीला कडूपणाच्या या पापापासून दूर राहणे फार गरजेचे आहे, कारण ते आम्हाला स्वर्ग राज्याच्या बाहेर ठेवते. आमच्या ख्रिस्ती जीवनाचा केंद्रबिंदू आणि उद्देशपूर्ण जीवन काय आहे? पेत्राचे पहिले पत्र याचा 3रा अध्याय 8 वचनापासून मी वाचत आहे. शेवटी तुम्ही सर्व एकचित्त, ख्रिस्ती मंडळीमध्ये एकचित्तपणा हे ऐक्याला घेऊन येते आणि ऐक्याची फार गरज आहे. वचन म्हणते, समसुख दुःखी, कोणाचं दुःख त्यात आम्ही सहभागी, कोणाचे सुख त्यामध्ये आम्ही सहभागी. बंधू प्रेम करणारे, कनवाळू, नम्र मनाचे व्हा, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या. कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे. कारण जीविताची आवड धरून चांगले दिवस पहावे अशी ज्याची इच्छा असेल त्याने वाईटापासून आपली जीभ व कपटी भाषणापासून आपले ओठ आवरावे. त्याने वाईटाकडे पाठ फिरवून बरे ते करावे. त्याने शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे
व तिचा मार्ग धरावा, कारण परमेश्वराचे नेत्र नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात. तरी वाईट करणाऱ्यावर परमेश्वराची करडी नजर आहे. देवाचे वचन आम्हाला संपूर्ण शिक्षण देत आहे, आम्हाला आमचे दोष दाखवित आहे. प्रियजन हो, आम्ही हे वचन समजून घेणे फार गरजेचे आहे. चांगले जीवन हे चांगल्या कृत्यांनी येते. चांगली सत्सद्विवेक बुद्धी ही चांगल्या स्वभावांतून येते. कलोस्येकरास पत्र 3:13 वचन म्हणते, एकमेकांचे सहन करा. आम्हाला सहन करण्यास सांगितलेलं आहे. आमच्याने सहन नाही होत, आम्ही सहन करत नाही. आम्ही त्वरित त्यावर प्रतिक्रिया देतो, निंदा करीतो, उलट बोलतो, टाकून बोलतो. आणि कोणाविरुद्ध कोणाचे घाराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्हीही करा. प्रभूने कशी क्षमा केली आहे? प्रभूने आम्हाला पूर्णता माफ केलेली आहे. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वावर धारण करा. प्रियजनो, येऊया आणि देवाला सांगूया की हे देवा, मला मदत कर, मला या कडूपणाच्या विषांतून काढ. हे पाप आहे आणि यामुळे आजपर्यंत अनेक लोकांविषयी माझ्या मनात मी कडूपण बाळगून ठेवलेले आहे. प्रियजन हो, आज प्रभू येशू ख्रिस्त तुम्हा सर्वांना या कडूपणाच्या विषांतून येशू ख्रिस्ताच्या नावात बंधमुक्त करो. हीच माझ्या आपल्यातील सर्वांसाठी प्रार्थना आहे. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.